मागील भागात आपण पाहिलं, आल्यापासून आपला माणूस त्यांच्यावर पाळत ठेवून आहे. ते दोघेही रूमच्या बाहेर निघाले नाहीयेत. संजय म्हणाला. त्यांच्यावर बारीक नजर ठेवायला सांग संजय. दे बोथ आर व्हेरी स्मार्ट. मनस्वी म्हणाली. हो मॅम, मी सांगितलंय पक्याला. आता पुढे. ओके गुड. आणि ती दीक्षा? मॅम, ती आणि तिची कोणीतरी मैत्रीण हैदराबादला गेल्यात. कल्लूने त्यांना एअरपोर्टवर पाहिलं. पॅसेंजर लिस्टमध्ये पण चेक केलंय. तिच्या नावाचं बुकिंग आहे, संजय म्हणाला. ओके संजय, हाच गोल्डन चान्स आहे आपल्यासाठी. त्या दक्षचा आणि त्या दीक्षाचा गेम वाजवून टाका. तुला माहिती आहे काय करायचे? आणि एक, यावेळेस मला दोघांच्या डेड बॉडीज हव्यात. मनस्वी क्रूर हसत म्हणाली. होऊन जाईल मॅम, संजय म्हणाला आणि त्यानं फोन कट केला. काय झालं? तिच्या भाईनं विचारलं. संजय कॉल्ड. दक्ष पुण्यात आहे आणि दीक्षा हैदराबाद. भाई, दिस कारखानीस, आय वॉन्ट देम डेड. डॅडसोबत त्यांनी जे केलं. मनस्वीच्या चेहऱ्यावर राग होता. मनू चिल. डॅडचा बदला घ्यायचा होता म्हणूनच तर मोठा गेम खेळलोय आपण. अब बस आखरी डाव. एकदा का तो दक्ष संपला की त्याची आई आणि बहीण काहीच करू शकणार नाहीत, तिचा भाई म्हणाला. भाई, ती दीक्षा? तिचंही काम निपटवू. तिची गरज तशीही संपली आता. तो हसला आणि मनस्वीही हसली. पहाटे पहाटे कार्तिकचा फोन वाजला तशी त्याची झोप चाळवली. रामचं नाव पाहून त्यानं लगेच कॉल रिसीव्ह केला. राम आणि त्याची टीम गोव्यात पोहोचले होते. कार्तिकनं त्याला मीटिंग पॉईंट सांगितला आणि कॉल कट करून दीक्षाचा नंबर डायल केला. दीक्षा तशीही सावधच होती. कार्तिकचा कॉल पाहून तिनं लगेच रिसीव्ह केला आणि दोघांचं बोलणं झालं. दक्षवर गोळ्यांचा अंमल होता, त्यामुळं तो शांत झोपला होता. दक्ष, दीक्षानं त्याला हलवलं पण तो जराही हलला नाही. ए दक्ष, तिनं परत त्याच्या दंडावर फटके मारले. काय यार दिशू, चांगला किस करत होतो तुला तर डिस्टर्ब केलंस. दक्ष झोपेत बडबडला तसे दीक्षाचे डोळे विस्पारले. ए विकृत कारखानीस, कसली घाणेरडी स्वप्न बघतोयस? उठ. ती त्याच्या कानात ओरडली. तसा दक्ष खडबडून जागा झाला. डोकं फिरलंय का तुझं? केवढ्यांदा ओरडतेस तू, बावळट, दक्ष चिडून म्हणाला. ओ, मी बावळट का आता? मूर्ख, उठ. कसली कसली स्वप्न बघतो, पापी कुठला. दीक्षानं त्याला फटकावलं. चल आता आवर. कार्तिकचा फोन आलेला. राम पोहोचलाय. तिनं सांगितलं तसा दक्ष ताडकन उठून बसला. मग हे आधी सांगायचं ना मठ्ठ, फुकट टाइमपास करतीये. दक्ष तनतनत आवरायला गेला आणि दीक्षानं तोंड वाकडं केलं. तयार होऊन कार्तिक, दक्ष आणि दीक्षा हॉटेलमधून बाहेर पडले. दक्षची करडी नजर सगळीकडे होतीच. तसा तर त्यांनी मनस्वीला चकमा दिला होता, पण तरीही रिस्क तर होतीच. आपल्या मागावर कोणी नाही आहे याची खात्री करून दक्षने कार्तिकला गो अहेड दिला. साधारण 20-1 मिनिटात ते मीटिंग पॉईंटवर पोहोचले. राम आणि त्याची 5 जणांची टीम त्यांची वाट पाहत होती. दक्षने त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या आणि ते पुढे निघाले. दीक्षा होतीच त्यांना गाईड करायला. मनस्वीच्या घराच्या थोडं अलीकडे गाड्या थांबल्या. तिच्या घराच्या आसपास तुरळक वस्ती होती. रामने उतरून अंदाज घेतला आणि दक्षला इशारा केला तसा तो आणि कार्तिक खाली उतरले. दीक्षाही पाठोपाठ बाहेर आली. राम, कवर हर हाऊस. दीक्षा, तू इथेच थांब, दक्ष म्हणाला. नो वे, मीही येतेय, दीक्षा म्हणाली. दीक्षा, ऐकत जा जरा. एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत मी. वी डोंट नो तिकडं काय सीन आहे, तिची किती माणसं आहेत, वेपन्स वगैरे काहीच अंदाज नाही आहे आपल्याला. तू प्लीज इथेच थांब, दक्ष तिला समजावत म्हणाला. नाही म्हटलं ना एकदा, मीही येणार तुमच्यासोबत. दीक्षा नाही घाबरत या मनस्वीसारख्या टुकार लोकांना, दीक्षा ठामपणे म्हणाली. कार्तिकनं दक्षला नजरेनं शांत राहायला सांगितलं तसा तो नाईलाजानं तयार झाला. हे सगळे हळूहळू मनस्वीच्या घराच्या दिशेनं सरकत होते. घराबाहेर 3 जण होते. तिची माणसं असावीत. राम आणि त्याची माणसं पोझिशन्स घेऊन थांबली. दक्ष आणि कार्तिक हळूच पुढे सरकले. मनस्वी नुकतीच उठून रूम बाहेर आली होती. तिचा भाईही बाहेर आला. गुड मॉर्निंग भाई. गुड मॉर्निंग मनू. कॉफी घेणारेस? येस. ती हसली तसा तो किचनमध्ये गेला. त्यानं कॉफी जार काढलाच होता की बाहेर कसलीशी हालचाल जाणवली. तो लगेचच सावध झाला. त्यानं मनस्वीला इशारा केला तशी तीही अलर्ट झाली. दोघे खिडकीतून बाहेर पाहत होते. मनू, समथिंग इज फिशी. तू एक काम कर, तू इकडेच थांब. मी मागच्या दारानं बाहेर पडतो आणि गाडी घेऊन येतो. बाहेर आपल्या माणसांनाही अलर्ट कर.
तिचा भाई म्हणाला आणि मागच्या दाराकडे गेला. मनस्वी दबक्या पावलानं हॉलमध्ये आली. तिची गन रूममध्ये होती, पण आता तिच्याकडे ती आणेपर्यंत वेळ नव्हता. तिनं दाराबाहेरचा कानोसा घेतला. बाहेर कसलाच आवाज नव्हता. तिनं की होलमधून पाहिलं. कुठलीच हालचाल जाणवली नाही. तसा तिनं हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर नजर टाकली. कुणाला शोधताय मनस्वी? प्रशांत देशपांडे? करारी आवाज आला आणि ती दचकली. दीक्षा तिच्या समोर उभी होती. तिच्या डोळ्यात अंगार फुलले होते. मनस्वी काही करणार तोच तिने पुढे होत साठ तिच्या कानाखाली वाजवल्या. दीक्षाचा जोर एवढा होता की मनस्वी लडखडत मागे जाऊन पडली. दीक्षा तावातावानं आत आली. तिनं मनस्वीचे केस पकडले. खूप स्मार्ट समजतेस ना स्वतःला? देवीचा जीव घेतलास तू. दक्षलाही मारायचा प्रयत्न केलास. माझं आयुष्य बर्बाद केलंस, पण तुझे दिवस भरले मनस्वी. दीक्षानं तिचे केस ओढले तशी ती कळवळली. काहीही करा, पण तू आणि तुझा तो आशिक वाचू शकणार नाही दीक्षा, मनस्वी झटापट करत म्हणाली. दक्ष आणि कार्तिक आत आले. दक्ष चिडून तिच्या अंगावर धावून गेला आणि त्याच वेळेस मनस्वीनं दीक्षाला पूर्ण ताकदीनिशी ढकललं आणि ती बाहेर पळाली. दीक्षा पडत होती की दक्षने तिला सावरलं. कार्तिक! दक्ष ओरडला, पण कार्तिक आधीच तिच्या मागे पळाला होता. राम आणि कार्तिक तिला अडवायला म्हणून तिच्या मागे गेले. राम तिला पकडणार तोच तिनं खालचा दगड उचलून त्याच्या दिशेनं फेकला. रामला हे अनपेक्षित होतं. दगड त्याच्या डोक्याला लागला तसा तो कळवळून खाली बसला. राम! कार्तिक त्याच्याजवळ येणार तोच रामनं आय एम ओकेचा इशारा केला तसा कार्तिक पुढे पळाला. दीक्षा आणि दक्षही मागे आलेच. दक्षला पळता येत नव्हतं, पण तरीही तो प्रयत्न करत होता. रामची माणसं समोर आली तसं मनस्वीनं तिची स्किल्स दाखवायला सुरुवात केली. ती एकटीच त्यांना पुरून उरत होती. दीक्षानं तिला खेचलं तशी तिनं तिच्या कानाखाली लगावली आणि तिला ढकलून पळाली. मनू! तिचा भाऊ गाडी घेऊन आला तशी मनस्वी धावत त्याच्याजवळ गेली. रामच्या गनमधली गोळी मनस्वीच्या पायात घुसली तशी ती मटकन खाली बसली. तरीही तिनं पुढे जायचे प्रयत्न सुरूच ठेवले. मनू! तिचा भाई ओरडत होता. तो खाली उतरला आणि तिच्याकडे धावत आला. तोवर कार्तिकनं त्याची गचांडी धरली होती. त्यानं कार्तिकच्या पोटात लाथ घातली तसा तो खाली पडला. दक्ष पुढे आला आणि त्यानं तिच्या भावाच्या नाकावर जोरात पंच मारला. दक्ष त्याला मारत होता, पण एक संधी मिळाली आणि त्यानं दक्षचा जखमी हात करकचून पिळला. वेदनेनं दक्षचा चेहरा पिळवटून निघाला होता, पण तरीही त्यानं त्याला पकडून ठेवलं होतं. दक्ष! दीक्षा ओरडत होती. ती त्याच्याकडे धावली. भाई! मनस्वी कशीबशी गाडीपर्यंत पोहोचली होती. तिनं गाडी स्टार्ट केली आणि तिच्या भाईला आवाज दिला. तसं त्याने दक्षला ढकलून दिलं आणि तो गाडीकडे धावला. मनस्वीनं गाडी पळवली तसा तो चालत्या गाडीत बसला आणि तिनं गाडी दीक्षाच्या दिशेनं वळवली. दक्ष! तिला भरधाव वेगानं आपल्या दिशेनं येताना पाहून दीक्षानं दक्षला एका बाजूला ढकलून दिलं आणि स्वतः विरुद्ध दिशेला पडली. नो डॅम! दक्ष ओरडला. रामची माणसं गाडीच्या दिशेनं धावली. दक्ष कसाबसा उठला आणि दीक्षाकडे आला. दिशू, आर यू ओके? त्यानं तिला हात देऊन उठवलं. येस दक्ष. कार्तिक तिकडे! दीक्षा आणि तो धावत कार्तिककडे गेले. दीक्षा संतापानं पेटून उठली होती. कार्तिक! कार्तिक उठ! दक्षने कार्तिकला उठवलं. दीक्षा जरा! दीक्षा! दीक्षा! दक्षला ती दिसली नाही तसा तो बेचैन झाला. दीक्षा! त्यानं वेड्यासारखं तिला आवाज द्यायला सुरुवात केली आणि काही काळाच्या आत त्याच्यासमोरून एक गाडी भरधाव वेगात पुढे गेली. शिट! दीक्षा नो! दक्ष ओरडला, पण त्याचा आवाज ऐकायला दीक्षा तिकडे नव्हतीच. अरे यार! दक्ष भरधाव जाणाऱ्या दीक्षाच्या गाडीकडे पाहून ओरडला. दक्ष! कार्तिक तोपर्यंत त्याच्या शेजारी येऊन उभा राहिला होता. शी इज क्रेझी कार्तिक! मूर्ख मुलगी! काय गरज होती तिला त्यांच्या मागे मागे जायची? जीवाला घोर लावते ही! दक्ष राग आणि काळजी दोन्हीनं बडबडत होता. दक्ष! कार्तिकनं त्याला हलवलं तसा तो भानावर आला. दोघे गाडीच्या दिशेनं धावले. काय विचार करते ही मुलगी कार्तिक? जरा म्हणून पेशन्स नाहीत का हिच्यात? गेली लगेच मागे. दक्ष धुसपुसत होता. दक्ष तू जरा शांत राहशील का? कार्तिक ओरडला. तू आणि ती काही वेगळे नाही आहात.
राग राग करायचा आणि रागाच्या भरात आपण काय करतोय त्याचं भान विसरायचं. कार्तिक तू गप्प बस तू एकदम. कार्तिकनं त्याला दटावलं आणि गाडीचा स्पीड वाढवला. इकडे दीक्षा मनस्वीचा पाठलाग करत होती आणि राम आणि त्याची माणसं दीक्षाचा. मनस्वी भरधाव वेगात गाडी पळवत होती. डॅम, तो पोहोचलाच कसा आपल्यापर्यंत म्हणू? तुझी माणसं झोपली होती का? तिचा भाई तणतणत होता. मलाही कळत नाहीये भाई, मनस्वी कसं तरी म्हणाली. आता मात्र तिचे पेशन्स संपत चाललेले. जखमेतून रक्त वाहत होतं आणि दुखणं क्षणोक्षणी वाढतच होतं. म्हणू, तिचा भाई तिच्याकडे पाहत म्हणाला. काय होतंय म्हणू? भाई नाही सहन होत आहे. मनस्वीनं एका हातानं पाय पकडला. तिच्या भाईनं कसा तरी रुमाल बांधला होता तिच्या जखमेवर. मनू प्लीज बाळा, थोडा वेळ. मी आपल्या माणसांना सांगितलंय, ते पोचतच असतील. मी चालवू का? तू साईडला घे गाडी, तिचा भाई काळजीनं म्हणाला. नो भाई, दक्षची माणसं आपल्या मागे आहेत. थांबलो तर दोघेही संपलो. नो, थांबता येणार नाहीये, मनस्वी तिच्या भाईचा हात बाजूला करत म्हणाली. मनस्वीची गाडी नजरेच्या टप्प्यात आली तसा आणि दीक्षाचा स्पीड आपसुकच वाढला. काहीही करून तिला मनस्वी आणि तिच्या भाईला हातचं जाऊ द्यायचं नव्हतं. तिचं आरशातून मागे लक्ष गेलं. राम आणि त्याची माणसं तिच्या मागेच होती. तिनं हात बाहेर काढून बोटांनी त्यांना तिच्या मागेच राहायचा इशारा केला. रामने तिचा रोख समजून गाडी तिच्या मागेच ठेवायला लावली. मनस्वीला आता असह्य व्हायला लागलं होतं. तिचा कंट्रोल जात होता. पायात त्राण नसल्यासारखं वाटत होतं. स्पीड कमी जास्त होत होता तरीही ती नेटानं गाडी चालवत होती. पण एका पॉईंटला मात्र तिच्या पायातून कळ आली आणि तिचा ॲक्सिलेटरवरचा पाय आपोआप बाजूला झाला. मनू, तिच्या भाईनं तिला पकडलं. आय एम ओके. मनस्वीनं परत समोर फोकस केलं, पण तिच्या गाडीचा कमी झालेला स्पीड दीक्षानं बरोबर हेरला होता. तिनं रामला इशारा केला आणि गाडी पळवली. काही कळायच्या आत तिनं तिची गाडी मनस्वीसमोर आडवी घातली. मनू, तिचा भाई समोर पाहत ओरडला तसा मनस्वीनं जोरात ब्रेक मारला. पण गाडीचा स्पीड पूर्ण कंट्रोलमध्ये येईपर्यंत समोरच्या गाडीच्या बॅक डोअरवर धडक बसलीच होती आणि आत बसलेली दीक्षा चांगलीच हलली होती. मनस्वीच्या गाडीच्या मागे रामची गाडी थांबली आणि तो पटकन उतरून पुढे पळाला. तोपर्यंत दीक्षा ऑलरेडी बाहेर आली होती आणि तिनं तिचा मोर्चा मनस्वीकडे वळवला होता. धडक बसल्यामुळं काही कळेनासं झालेल्या मनस्वीला दीक्षानं ओढून बाहेर काढलं. तिच्या शेजारी बसलेल्या तिच्या भावाला रामने जोरात पंच मारला. तसा तो धडपडला. कुठे आणि किती पळशील मनस्वी? तुझे दिवस भरलेत आता. खूप त्रास दिलास तू आम्हाला. नाही तुला तुझ्या पापांची शिक्षा सूद समेत दिली ना तर नाव लावणार नाही दीक्षा. दीक्षाने तिचे केस पकडून 2 सनसनीत कानाखाली खेचल्या. मॅम, तुम्ही ठीक आहात? तुम्ही सोडा तिला, मी बघतो. रामचा माणूस तोपर्यंत तिच्याजवळ पोहोचला होता. राम आणि त्याच्या टीमनं दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तोपर्यंत कार्तिक आणि दक्ष पोहोचले होते तिकडे. दक्ष एक नजर पकडलेल्या दोघांकडे टाकून दीक्षाकडे धावला. दीक्षा, त्यानं तिला आवाज दिला. वी गॉट देम. दीक्षाच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं. काय गरज होती ही रिस्क घ्यायची मूर्ख मुली? म्हणून तुला सोबत आणत नव्हतो. काही झालं असतं तुला तर? जराही विचार नाहीये का तुला? दक्ष तिच्यावर खेकसला. बघू जरा, लागलंय तुला दीक्षा? अर्धवट. दक्ष तिला पकडून चेक करत होता. दीक्षा त्याच्याकडे पाहत होती. दक्षला एवढं पॅनिक झालेलं ती पहिल्यांदाच पाहत होती. तो वेड्यासारखा तिला गोल फिरवून कुठे लागलंय का ते पाहत होता. आय एम ओके दक्ष. दीक्षानं त्याचा हात पकडून त्याला थांबवलं. डोंट पॅनिक. हे फार काही लागलं नाहीये. तिची गाडी आपटली त्यामुळं धक्का बसलाय थोडा. आय विल बी फाईन. बघ इकडे बघ. दीक्षानं त्याचा चेहरा ओंजळीत घेतला. सॉरी, पण त्या सिच्युएशनमध्ये जे सुचलं तेच मी केलं. या दोघांना हातचं जाऊ न देणं किती महत्त्वाचं होतं ते माहिती आहे ना आपल्याला. सी, शेवटी आलेच ना तावडीत आपल्या. बास, या सगळ्यापुढं बाकी या अशा जखमा वगैरे किरकोळ आहेत दक्ष. तिनं समजावलं तसा दक्ष जरा शांत झाला. तू आधी गाडीत जाऊन बस. आम्ही बघतो बाकीचं काय ते. प्लीज,
आता यावरून मला आर्ग्युमेंट्स नको आहेत हा. दीक्षा जा, दक्ष म्हणाला. त्याच्या डोळ्यात प्रचंड काळजी होती, त्यामुळे दीक्षा ही जास्त वाद न घालता गाडीत जाऊन बसली. दक्षने रामला काहीतरी सांगितलं तसा रामने एक नंबर फिरवला. त्याचं बोलणं झालं तसे सगळेजण गाड्यांमध्ये बसले आणि पुढे निघाले. दीक्षा जी गाडी चालवत होती तिचं बरंच नुकसान झालं होतं, त्यामुळे रामचा एक माणूस तिकडेच थांबला होता आणि बाकी सगळे पुढे निघाले होते. दक्ष, दीक्षा आणि कार्तिक एका गाडीत होते. कार्तिक गाडी चालवत होता तर दक्ष त्याच्या शेजारी बसला होता आणि दीक्षा मागे. दक्ष सतत मागे वळून तिच्याकडे पाहत होता. बराच थकवा जाणवत होता तिच्या चेहऱ्यावर आता. कदाचित लागलेलंही दुखत असावं आता. तिनं डोळे बंद केले असले तरी चेहऱ्यावर अस्वस्थ भाव होते, जे दक्षला बेचैन करायला पुरेसे होते. त्यानं कार्तिककडे पाहिलं. कार्तिकनं नजरेनंच त्याला धीर दिला आणि गाडी पळवली. 15 मिनिटात सगळ्या गाड्या एका आतल्या रस्त्याला लागल्या. साधारण पुढच्या 10-1 मिनिटानंतर समोर एक बंगलो दिसत होता. गाड्या गेटमधून आत शिरल्या तसा तिकडचा सिक्युरिटी धावत आला. त्यानं रामला काहीतरी सांगितलं आणि सोबत चालायचा इशारा केला. रामने त्यांच्या माणसांना इन्स्ट्रक्शन दिल्या आणि त्या दोघांना बाहेर काढायला सांगितलं. बंगलोच्या मागच्या दारानं सगळे एका प्रशस्त अशा हॉलमध्ये गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.